तर मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलेलं आहे आणि जरांगेंनी उपोषणाच्या 5व्या दिवशी हे उपोषण सोडलंय। तर जीआर स्वीकारल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। विखे पाटलांच्या हातून लिंबू पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलेलं आहे। तर आंदोलनाच्या यशानंतर जरांगेंनी आता उपोषण मागे घेतलेलं आहे आणि या अभूतपूर्व विजयानंतर या यशानंतर जरांगेंना अश्रू अनावर झाले होते। आपण पाहतोय जेव्हा राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीने जरांगेंची भेट घेतली आणि जीआरचा मसुदा सादर केला आणि त्यानंतर जीआर घेऊन या, जीआरची प्रत मिळताच उपोषण सोडतो असं आश्वासन मनोज जरांगेंनी दिलं होतं आणि त्यानंतर जेव्हा जीआर आला त्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं। तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू पाणी ग्रहण करून त्यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। मनोज जरांगे यांनी उपोषण सोडताच एकच जल्लोष झाला।